हे घे. हे काय आहे? जिलेबी आणि फाफडा गुजराती नाश्ता आहे. जुईला द्या. जुईला हे माहिती आहे तुम्ही न्यूट्रिशनच्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहात, पण चालतं एखाद्या दिवशी. ओके. जुई शाळेत गेली, ती आल्यावर देईन मी तिला. हा ओके, सांगा जुईला. राधा, निघतो. हा माणूस का आला इथे? हा माणूस का आला इथे? मला याचं तोंडही पाहायचं नाहीये. मला याचं तोंड नाही पाहायचंय. मला काही नकोय. मला काही नकोय. मला रेगो नको, तुमची डीव्हीडी पण नको, ती जुई पण नको. अहो पण आणि पुन्हा त्या जुईला जर माझ्या घरी पाठवलं तर याद राखा, राधा. माणूस कसं होणार? कसं वळवणार आपण या माणसाचं मन? राधा, विक्टर एक असाधारण कलाकार आहे आणि अतिसंवेदनशील माणूस, जो कधी कधी कठोर बनतो दगडासारखा, तर कधी कधी प्रेमळ. राधा, त्यांच्या पास्टमध्ये जे काही घडलंय ते सत्य ते पचवू शकत नाहीये. म्हणूनच तर त्यांनी त्यांच्या बायकोची घरातली फ्रेम रिकामी ठेवली. म्हणजे ते जुईला कधीच स्वतःची मुलगी म्हणून एक्सेप्ट नाही करणार? आय रिअली डोंट नो राधा. बरं राधा, मला माझ्या एका मित्राकडून मर्लिन रेगोची डीव्हीडी मिळाली. त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये. कसं रिॲक्ट केलं बघितलंस ना तू? हे बघ राधा, आता ते मला बघून असे रिॲक्ट झाले. मला माहित असतं तर मी आलोच नसतो. राधा, थोडा वेळ जाऊ दे, मग ही डीव्हीडी त्यांना दे. हे बघ, सगळं नीट होईल. केदार, माझा ऐक. केदार, ह्या बरा नाही, असा नको रे जाऊ, असा घर सोडून. माझा ऐक. सोड सोड सोड. नको जाऊ. सोड बॅग. मी या घरात आता थांबणार नाही, अजिबात थांबणार नाही. कारण इथे थांबलो ना तर सगळं निस्तरण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकाल, कारण मीच कमावताय ना आता इथे. पण दादा, आजपर्यंत तुम्ही माझ्याशी जसे वागलायत ना, कदाचित तुम्ही विसरला असाल, मी नाही. काय बोलतोयस तू केदार? ते आपल्या सगळ्यांवर वेळ काय आली आणि तू काय तुझं माझं घेऊन बसलायस? कारण इतके वर्ष तुम्ही केलं, तुम्ही केलेत इतके वर्ष. आता माझा उपयोग आहे म्हटल्यावर अजिबात नाही. आता मी तुझं माझं का करतो असं विचारताय? अरे इतकी वर्ष मार्कंड दादाने सांभाळला, त्याची तरी आठवण ठेव बाबा. नको जाऊस रे, माझा ऐक, नको जाऊस. ए यश, तुमचं सगळ्यांचं केलं असेल, दादांचं, सीमावहिनीचं, सौरभचं. आणि ती रंजू तर धाकटी एकुलती एक बहीण ना, त्यामुळे तिच्यासाठी गिफ्ट काय काय सगळंच केलं त्यांनी. पण माझ्यासाठी काय? एकदा मी विचारलं त्याला की मी तुझ्याबरोबर येतो आफ्रिकेला, मी तिथे प्रॅक्टिस सुरू करतो, पण सरळ जिड करून टाकलं. आणि हे दादानी ते डोक्यावर बसवला होता ना त्याला, माझा आदर्श मुलगा. हा घ्या आदर्श. कोट्यानी कर्ज करून ठेवलं, यांना पत्ताही नाही. आदर्श मुलगा म्हणे. आणि ही सर्वज्ञानी सीमावहिनी उपदेशाचे डोस पाजायची आम्हाला, आई असं वागायचं नाही. आणि स्वतः काय केलं? न बघता सह्या केल्या. स्वतःचं आयुष्य मातीत घालायचं होतं तर घालायचं होतं, आम्हाला कशाला मातीत लोटलं? केदार बॉस. सौर्या, पुढे एक शब्द जरी बोललास ना, मी माझ्यासारखा वाईट माणूस नाही सांगून ठेवतो तुला. आपण कोणाशी बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याचा तरी भान आहे का तुला? आणि काय रे, हा एवढीशी झळ नाही लागली, लगेच चाललास भितरणासारखा पळून. तिथे सीमावहिनीला आधार द्यायचा सोडून तिच्यावरच वार करतोयस. आणि सांग ना, काय चुकलं तिचं? काय चुकलं? मार्कंड दादानी बायको मानलं नाही तरी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, हे चुकलं का? शेवटपर्यंत मार्कंड दादावर विश्वास दाखवला, हे चुकलं? ए सौरभ, हे तुझे इमोशनल डायलॉग मला मारू नकोस. हा, त्या कोटीच्या कर्जाची झळ तुला लागली ना की तूही पाय लावून पळत सुटशील बघ. लिहून घे माझ्याकडनं. काय चाललंय? केदार, तुला शोभतं का हे? या अशा प्रसंगी घरच्या प्रत्येकाच्या पाठीशी राहायला हवं तू.
या घरचा सगळ्यात मोठा मुलगा ना तू. अरे ऐक ऐक जरा, तोरा मोठ्यांचा ऐक जरा, काय म्हणतायत ते ऐक. या घरातला मोठा पोरगा आहेस तू. मोठा? हा, मी मोठा असल्याचा मान तुम्हाला आज जाणवला? तुमच्या जवळ ठेवा तो मोठेपण. आणि सीमा वहिनी, हे कर्ज फेडायची जबाबदारी तुझी आहे, तुझी एकटीची. ही 6 महिन्यात तू सगळं पूर्ण करायचंयस आणि नाही करू शकलीस ना तर मी आम्हाला फसवलं म्हणून केस करीन तुझ्यावर, कारण मी सुद्धा वारसदार आहे या घराचा. केदार, 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 अरे तिचंही वय फार मोठं नाहीये रे, पण आपल्या सगळ्यांचं आईसारखं केलंय तिने. तुला कायम पाठीशी घातलं तिने, तुझी किती मोठी चूक असली तरी. आणि आज तू. जाऊ दे त्याला. त्याच्याकडनं काडीची अपेक्षा नाहीये मला. लांडगा म्हणतो ना, उगीच नाही. असंच आहे ते. ती म्हण आहे ना, जहाज बुडायला लागलं की उंदीर आधी पळून जातात. अहो दादा, मध्ये काय बोलतेस तू? उंदीर आहे आपल्या घरातला. घरामध्ये सुखशांती होती तेव्हा आम्हाला लुबाडायला बसला होता इथे. आता ह्याची घराला गरज आहे म्हटल्याबरोबर पहिल्यांदा हा पळ काढणार. जा जा जा, पळून जातो, जा. अजिबात अडवणार नाही मी तुला, माझी काही हरकत नाहीये. अरे जाऊन जाशील कुठे तू? तुझ्या सासू सासऱ्यांकडेच ना. बघूया ना ते तरी घरात घेत आहेत का. आणि अगदी घेतलं, त्यांची सेवा जरी केलीस ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या आई वडिलांना, स्वतःच्या घरातल्या सख्ख्या नातेवाईकांना सोडून सासू सासऱ्यांची कितीही जरी सेवा केलीस ना तरी सुद्धा पुण्य गाठीशी बांधलं जाणार नाही. कळलं ना? पुण्याचं पारडं रिकामच राहणार तुझं. जा तू, चालेल, कोणी अडवू नका त्याला. चालायला लाग. चल गर्गी. शिवानी, तू नको टेन्शन घेऊस. आम्ही आहोत ना सगळे. आपण सगळे म्हणून सांभाळू ना सगळं. तू खरंच नको काळजी करूस. खरंच काळजी करू नकोस. सगळं नीट होणार आहे. मी आहे ना. सर, मी जास्वंदी अनाथ आश्रमातून आलोय. तिथे मला कर्ले काका भेटले. 1 वर्षापूर्वी त्यांनी जास्वंदी अनाथ आश्रमामध्ये एका मुलीला सोडलं. ते म्हणत होते की ती मुलगी तुमची आहे. 5 वर्ष त्यांनी सांभाळलंय सर, पण आता शक्य नाही. हे मध्या, तू असा चेहरा करून बसू नकोस बाबा. चेहऱ्याचं काय घेऊन बसलायस? जिवंत आहे हेच नशीब समज. 10 कोटी 6 महिन्यात अशक्य आहे, अशक्य आहे. खरंय, मार्कंड गेल्याचं संकट कमी होतं म्हणून हे संकट आदळलंय. खरंच रे बाबा, ज्याला मी शहाणा शहाणा म्हणत होतो ना तोच असा निघावा. ह्याच्यापेक्षा दुसरा दैव दुर्विलास नाही बघ. मध्ये आता त्याला तरी स्वप्न पडलं होतं का त्याचा काळ जवळ आल्याचं? असं नाहीये रे बाबा. हे रक्कम काय थोडी थोडी आहे का? 10 कोटी एकत्र कधी बघितलेस तरी घारू?
एवढ्या पैशांचा व्यवहार करताना आमच्याशी बोलावं, आम्हाला विश्वासात घ्यावं असं मार्केटनं कधी वाटलं नाही. कुठून आणायचे आता हे पैसे? मला तर काही मार्ग दिसत नाहीये. आणि मला एक कळत नाही खारू, मार्कंडनी दुसरं लग्न केलंय हे कळल्यानंतर सुद्धा सीमाने या कागदपत्रांवर सह्याच केल्या कशा? मध्ये आता जितकं उगाळशील ना तेवढं कमीच आहे. त्यापेक्षा आता याच्यातून मार्ग कसा काढायचा त्याचा विचार करायला हवा. मार्ग कुठला? मला तर समोर फक्त अंधार दिसतोय, अंधार. एकही आशेचा किरण नाही. मार्कंडवर सगळी भिस्त होती, तो हे 10 कोटीचं ओझं डोक्यावर घालून निघून गेला. आता ह्या वयामध्ये काय काय करणार काय मी स्वतः प्रॅक्टिस करू शकत नाही. वैद्यकीय करण्या एवढी ताकदच राहिली नाही माझ्या. त्यात पुन्हा स्मृती दगा देते मध्ये मध्ये. एखाद्या पेशंटला चुकीचं औषध दिलं तर नसतं ते झंगट सुरू व्हायचं. नको नको, मी काही करू शकत नाही. बरं, मार्कंड नंतर मोठा मुलगा म्हणून केदारकडे आशेने बघावं तर त्यांनी तर पहिल्यांदाच हात वर केले. एक वेडी आशा होती की सीमाकडे बघून तरी हा केदार काहीतरी करेल, जबाबदारी घेईल. चांगला डॉक्टर आहे रे, मनात आणलं तरी तो करू शकतो. तोही नाही. सौरभचं तर काय कशातच काही नाही, नुसतीच गिटार वाजवत बसलाय. नको बाबा, या वयामध्ये आता हे काय वाढून ठेवलंय? सांग ना मला, कसा मार्ग निघणार याच्यातून? काय करायचं काय आता? 6 महिन्यात 10 कोटी? मध्ये आता हे सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नियतीचा हेतू आणि पावलं मानवाच्या आकलना पलीकडची असतात. कदाचित या वाईटाच्या मागे काहीतरी चांगलंही दडलं असेल. वेडी आशा आहे फक्त, बस. प्रॅक्टिकली विचार केला ना तर हे फार. कसा मार्ग काढायचा ग यातून? मला तर समोर काहीच दिसत नाहीये, नुसता अंधार आहे. ती रत्नागिरीची जागा असते ना तरी काहीतरी करता आलं असतं. पण सीमा, तू बोललीस का ग बाबांशी? बोलले मी, पण काय म्हणाले? मी आजारी असताना शेअर्सच्या व्यवहारामध्ये त्यांना खूप मोठा फटका बसलाय. फर्ग्युसन रोडवरचा आमचा बंगला विकून ते लक्ष्मी रोडवरच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलेत. त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यात काही अर्थच नाही. म्हणाले मी करतो काहीतरी, बघतो काहीतरी. खूप वाईटही वाटत होतं त्यांना, पण मी म्हटलं त्यांना, काळजी नका करू, आम्ही बघू. यश आहेत, सौरभ आहे, करतील काहीतरी. सीमावाहिनी एवढी मोठी अमाऊंट म्हणजे आय माय सॉरी, पण मी थोडा बोलू काय? सीमा वहिनी, आपण यांना राधाच्या कानावर घालूया सगळा. राधा काहीतरी मदत करेल. खबरदार तिचं नाव घेतलं तर जीव देईन, पण तिच्याकडनं मदत घेणार नाही. त्याचे हातपाय तुटलेत का? करेल ना काहीतरी. का तिचं नाव घेताय? बघूया ना आपण, काहीतरी मार्ग काढूया ना. काय सारखं राधा? सीमावाहिनी, सीमावाहिनी, तू नको काळजी करूस. मी नाही घेणार तिची मदत. मी कोणाचीही मदत नाही घेणार. मी कष्ट करीन, खूप मेहनत करीन, आणि ते 10 कोटी रुपये मी उभे करेन. नको काळजी करूस. शाबास, शाबास सौर्या. अरे, अशी जर जिद्द दाखवशील, अशी हिंमत दाखवशील तर का नाही रे तू यशस्वी होणार?
हाय मा यशवंत ढगे पण आहे ना तुझ्या बरोबर, काळजी नाही करायची. तू करशील काहीतरी. आणि आम्ही सुद्धा करू ना काहीतरी. हो. हा, आम्ही सुद्धा करू काहीतरी. आमच्या चुकीमुळे आम्ही आमच्या हातातलं वैभव घालून बसलोय ना, ते आम्ही नक्की मिळवू सीमा. निश्चयाने, एकमेकांना सांभाळून एकजुटीने होय. नक्की मिळवू. खरंच काळजी करू नकोस. गार्गी, मी तुला स्पष्टच सांगतो, हा तुमचा निर्णय मला बिलकुल पटलेला नाहीये. का नाही पटला? काय झालं त्यात? काय झालं त्यात? अगं, यांच्या घरावर एवढं मोठं संकट आलं असताना हे घर सोडून इथे आले, हे त्यांचं चुकलं नाही? हो, पण मग काय करायला हवं होतं त्यांनी? हा, त्या मार्कडनी घातलेले घोड आयुष्यभर निसरत बसायला हवं होतं का त्यांनी? तिकडे आहे कोण केदार शिवाय आता? फक्त कमावणारे एकटेच येथे. तो सौरभ तर कधीच कामाचा नव्हता. आणि रंजूच्या नवऱ्यानी पण दुकान विकून टाकलंय असं सांगते गार्गी. म्हणजे मान अडकणार कुणाची? या दोघांचीच ना. मी तर म्हणते अगदी वेळेवर शहाणपण सुचलं या दोघांना आणि ताबडतोब निघून आले इकडे. नाही, गार्गीने आयुष्यभर काय करायला हवं होतं? त्या कांगावखोर जावेची सेवा करायला हवी होती का? आणि केदारनी देणी फेडत बसायचं? काय नाही, अतिशय योग्य वागले ते दोघं. चला रे, या तुम्ही आत या. चल ये केदार, या तुम्ही आतमध्ये. हॅलो हॅलो रजनीश. पंडितजी, तुम्ही काहीही करा, पण मला रेवती मॅडमना भेटायचंय. हे बघ सौरभ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, हे शक्य नाहीये. अरे, आणि इतकं सगळं घडल्यानंतर कोणता माणूस तुझं नाव काढेल मॅडम समोर? हे बघ, तू नसत्या फंदात पडू नकोस. नाही पंडितजी, प्लीज प्लीज कसंही अरेंज करा, पण मला त्यांना भेटायचं म्हणजे भेटायचंय. हे बघ सौरभ, तू मला फोर्स करू नकोस. हे शक्य नाहीये. हॅलो हॅलो पंडितजी. मी काही करून तिला भेटणार म्हणजे भेटणारच. काय झालं तर गाडीला? एक मिनिट. काय झालं? काहीच कळत नाहीये ग. दादा, आपल्याला चालत जावं लागेल. तुला जमेल का? हो ठीक आहे, मी बॅग घेते. काय ग राधा? एक राधा, काय होतंय राधा? राधा, एक मिनिट, मी ज्योतीला फोन करतो. राधा, हॅलो हॅलो ज्योती, मी मानस बोलतोय. राधाला बरं वाटत नाही, मी कार्टर रोडला आहे. प्लीज प्लीज ॲम्ब्युलन्स पाठव. राधा, प्लीज. ओके ओके. राधा, सौरभ, दादा, अरे हिला बरं वाटत नाही, बघ ना. काय होतं हिला? तिला बरं वाटत नाही, आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ. चल लवकर, माझ्या गाडीत. बस. चल बस.
सावकाश सावकाश. मॅम मॅम शांत व्हा. स्ट्रेचर आणू का? नाही मला चालता येत आहे. मॅम सोनोग्राफी करावी लागेल. सौरभ प्लीज माझ्याबरोबर आत चल. हो मॅम चला लवकर. सौरभ चल ना. हो हो येतो मी. सौरभ हो येतो मी. प्लीज. आलो. डोंट वरी सौरभ, सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस. शांत. मॅम रिलॅक्स मॅम. मॅम मॅम प्लीज रिलॅक्स व्हा तुम्ही. मॅम तुम्ही घाबरू नका. सौरभ. सौरभ